आणि आता बातमी परळीमधून। परळीमध्ये नगर परिषद निवडणुकीनंतर नवं समीकरण पाहायला मिळालंय। गटनेता निवडीमध्ये एमआयएम सोबत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेनं युती केली आहे। निवडणुकीच्या प्रचारात एमआयएमनं मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंवर खरं तर आरोप केले होते, त्यामुळे या युतीची सध्या चांगलीच चर्चा होतीये। परळीमध्ये शिंदेंची शिवसेना एमआयएम सोबत मांडीला मांडी लावून बसली आहे असं दानवे सुद्धा म्हणाले। अंबादास दानवेंनी एकनाथ शिंदेंवर ही टीका केली आहे। परळीमध्ये नगर परिषद निवडणुकीनंतर गटनेता निवडीसाठी शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एमआयएम सोबत युती झाली आहे। परळीमध्ये एमआयएम, शिंदेचा गट आणि राष्ट्रवादी अजितदादाचा गट असा एकत्र आहे। ह्यात शिंदेंना राष्ट्रवादी चालत नव्हती, ती त्यांच्या मांडीला मांडी बसून होते। त्या शिंदेचे लोक एमआयएम विषयी किंवा मुसलमानांविषयी बोलतात, हे त्यांच्या बरोबर सोबत आणले। मला असं वाटतं दिखाऊपणा, ढोंगी धर्मवाद अशा पद्धतीनं शिंदे गट याच्यामध्ये निर्माण करू पाहतो, हे मी त्या परळीच्या माध्यमातून जनतेसमोर